साधे सोपे वाटण करून केलेली भोगीची भाजी, सोबतच तीळ लावलेली बाजरीची खरपूस भाकरी म्हणजे काय निव्वळ सुख। सगळी रेसिपी अगदी सुटसुटीत करून सांगितली। कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या, कशा वापरायच्या, अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितली। पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर गोंधळ उडणार नाही याची 100% खात्री। त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा, सविस्तर कृतीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण मस्त दाटसर पारंपरिक भोगीची भाजी सोबतच तीळ लावलेली बाजरीची खरपूस भाकरी करतोय। तर नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी सोपी आहे, चला करूया। तर सर्वात पहिले वाटण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। तर इथे मी घेतले आहे 3 मोठ्या आकाराचे कांदे, असे उभ्या आकारात कापून घेतलेले आहे। अर्धा वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेले आहे। 2 ते 3 इंच आलं घेतलेलं आहे। 7 पाकळ्या लसूण घेतल्या आहे आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहे। तर हे साहित्य आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे। आता आपल्याला भाज्या कोणत्या लागणार आहे ते बघूया। आता मी भाजी या ठिकाणी सर्व अर्धा वाटी घेतलेले आहे। बटाटा असा बारीक चिरून साल काढून घेतलेला आहे। त्यानंतर कोवळी वालाची शेंग घेतली आहे। ताजी मेथीची भाजी घेतलेली आहे। गाजर सुद्धा असे बारीक कापून घेतले। छान कोवळा वाटाणा असा सोलून घेतलेला आहे। कोवळा हरभरा देखील मी अशा पद्धतीने सोलून घेतलेला आहे। त्यानंतर शेंगदाणे घेतले। खरं तर शेंगदाणे यामध्ये भुईमुगाच्या शेंगा वापरल्या जातात, मला नाही मिळाल्या म्हणून मी या ठिकाणी शेंगदाण्याचा वापर करते। 4 ते 5 बोरं घेतले, ते अशा पद्धतीने कापून घ्यायचे। नंतर 3 काटेरी वांगी असे फोडी करून घेतले। काटेरी वांग्याला चव खूप छान असते। थोड्या डिंगऱ्या घेतलेल्या आहे। आता बटाटे आणि वांगी मी काळी पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकले आहे। तर ह्या भाज्या मी माझ्या पद्धतीने घेतलेल्या आहे, किंवा तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता, किंवा यामध्ये तुम्ही अजून कोणती भाजी तुमच्या ह्याच्यात ॲड करत असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता आपण मसाले बघूया। तर त्यासाठी मी साठवणीचा जो मसाला असतो तो 2 चमचे घेतलेला आहे। लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा घ्यायची। चवीनुसार मीठ घ्यायचे। पाव चमचा हळद घ्यायची। 1 चमचा आपल्याला पांढरी तीळ घ्यायची। मसाले बघितले, भाज्या बघितल्या, आता वाटण्यासाठी साहित्य सुद्धा बघितले। आता आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवर आपण तवा ठेवूया। त्यावर 2 चमचे आपण तेल घालूया। तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण उभा चिरलेला कांदा होता तो आपल्याला घालून घ्यायचा। मंद आचेवर याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। तर एक 4-5 मिनिटानंतर बघा कांद्याला हलका गुलाबी रंग आला आहे। आता यामध्ये आपण घालूया लसूण, नंतर अद्रक घालायचं आणि पुन्हा याला आपण छान परतवून घ्यायचे। तर आलं आणि लसूण सोबत याला पुन्हा आपण 2 ते 3 मिनिट छान परतवून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटानंतर बघा कांदा छान असा सोनेरी रंग झालेला आहे। आता यामध्ये आपण जे किसून घेतलेले सुके खोबरे होते ते घालूया। ते घालून पुन्हा याला एक 5 ते 6 मिनिट छान परतवून घेऊया। तर साधारण 2 ते 3 मिनिटानंतर बघा कांदा छान असा परतला गेलेला आहे। खोबरं सुद्धा छान असं परतून झालंय, असा लालसर झालेला आहे आता हा कांदा। आणि यामध्ये आपल्याला तीळ घालायची। तीळ सुद्धा आपल्याला मंद गॅसवर साधारण 1 ते अर्धा मिनिटासाठी छान परतवून घ्यायची। आता वाटणामध्ये आपण जर तीळ घातली तर भाजीला छान असा दाटसरपणा येतो, त्यामुळे तीळ घाला। तर साधारण अर्धा मिनिटानंतर बघा तीळ आणि कांदा हा छान परतला गेलेला आहे। आता आपण हे मिश्रण संपूर्ण गार करून घेऊया। तर मिश्रण संपूर्ण गार झालं। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यात मूठभर कोथिंबीर घालायची आणि थोडी पाणी घालून छान असे बारीक वाटून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी छान असे बारीक वाटून घेतलेले आहे। आता कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे, किंवा तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता। आता तेल खूप जास्त तापवायचे नाही। तेल हलके गरम झाले की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। सर्वात पहिले आपण जो साठवणीचा मसाला असतो तो आपण यामध्ये घालूया। मिरची पावडर घालायची, नंतर आपण हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे। हे मसाले साधारण आपण अर्धा मिनिटासाठी कोमट तेलामध्ये छान परतवून घ्यायचे। तेल आपल्याला खूप जास्त कडक गरम करायचे नाही, नाहीतर हे मसाले जळण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल हे आपले कोमटच ठेवा। आता मसाले चांगले आपण मिक्स केले, छान परतले गेले की आपल्याला गॅस मोठा करायचा आणि मसाल्यामध्ये हलकी अशी बुडबुडी यायला लागली की आपण जो वाटण तयार केले होते ते वाटण आपण संपूर्ण या मसाल्यांमध्ये घालायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे। आता मात्र गॅस बारीक करायचा आणि हा मसाला किंवा हे वाटण छान असे परतवून घ्यायचे। आता हे वाटण आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। तर 1 मिनिटानंतर बघा वाटण आपण छान मिक्स केले, त्याचा रंग सुद्धा बदलला आहे आणि छान असे तेल सुद्धा सुटलेले आहे। तरी अजून आपण
आपण बारीक गॅसवर हे वाटण साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी छान शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण स्वच्छ भाज्या धुवून घेऊया. तर सर्वात आधी मी गाजर, वाटाणा अशा पद्धतीने सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया. तर मी हरभरा घातला, डिंगरीची शेंग घातली, त्यानंतर वालाची शेंग, मेथीची भाजी, सर्व भाज्या आपण यामध्ये घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तर बोरसुद्धा मी यामध्ये घालते. वांगी आणि बटाटासुद्धा मी पाण्यातच टाकला होता, तो सुद्धा आपण यामध्ये घालूया आणि स्वच्छ असे धुवून घेऊया. तर 1 ते 2 पाण्याने या सर्व भाज्या आपण धुवून घेऊया. तर इकडे बघा, आपल्या वाटणाला छान असे तेल सुटले, रंगसुद्धा छान आलेला आहे. आता मसाला चांगला परतला की यामध्ये आपल्याला सर्व ज्या भाज्या घेतल्या होत्या आपण त्या सर्व आपण यामध्ये घालायच्या. आता स्वच्छ धुतलेल्या भाज्या घातल्या, यामध्ये घालायचे शेंगदाणे घालून याला छान असे मिक्स करून घ्यायचे. या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या. गॅस मात्र आपल्याला मोठा करायचा नाही, मंद गॅसवरच आपल्याला या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहे. आता भाज्या चांगल्या परतल्या आहे. आता याच्यावर झाकण ठेवून साधारण 2 मिनिट छान शिजवून घेऊया. तर 2 मिनिटानंतर बघा, छान अशा भाज्या मऊ पडलेल्या आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता भाज्या चांगल्या परतल्या आहे, यांना तेल सुद्धा छान सुटलेले आहे. आता यामध्ये आपण घालूया पाणी. तर जे आपण मसाल्याचे पाणी होते तेच मी यामध्ये घालते. आता आपल्याला भाज्या शिजण्यासाठी या ठिकाणी मी साधारण 2 कप पाणी घातले. याला चांगले मिक्स करून घ्यायचे. तर साधारण मी या ठिकाणी 2 ते 2.5 कप पाणी घातले. आता आपण ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. मिक्स झाली की आपल्याला यामध्ये घालायची पांढरी तीळ आपण ही वरनं घालायची, कारण वाटणामध्ये आपण तीळ घातली होती, त्यामुळे थोडी आपण वरनं घालूया. आता तीळ घातली, पुन्हा या भाजीला छान असे मिक्स करून घ्यायचे आणि मंद गॅसवर 6 ते 7 मिनिटं छान उकळी द्यायचे. तर 6 ते 7 मिनिटानंतर बघा, बारीक अशी उकळी यायला लागली, तेलसुद्धा छान असे सुटलेले आहेत. आता पुन्हा याला छान असे तळापासून हलवून घेऊया आणि यामधल्या संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या छान अशा मऊ शिजवून घेऊया. तर 5 मिनिटानंतर बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तेलसुद्धा छान सुटलेले आहेत. छान असा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. आता आपली भाजी शिजोस्तर आपण भाकर करूया. तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 भाकरींचं पीठ घेतलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून छान असे मळून घ्यायचे आहे. आता भाकरीचे पीठ मळत असताना आपल्याला लागेल तेवढ्याच भाकरीचं पीठ मळायचं. खूप जास्त पीठ मळून ठेवायचं नाही. जेव्हा लागेल तेव्हा पीठ मळून लगेच करायला घ्यायची, नाहीतर भाकरीला तडे पडू लागतात. त्यामुळे लागेल तेव्हाच भाकरीचे पीठ मळायचे, लगेच भाकर करायला घ्यायची. तर हे बघा, थोडे थोडे पाणी घालून मी अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेतलाय. खूप जास्त पातळ ठेवला नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवला नाही. भाकरीचे पीठ हे खूप जास्त कडक किंवा घट्ट मळले तर भाकर थापायला खूप त्रास होतो, त्यामुळे थोडे सैलसर पीठ ठेवा. तर मी भाकरीचे पीठ मळून घेतले. आता आपण भाकर थापायला घेऊया. तर त्यासाठी पोलपाटावर असे पद्धतीने पीठ घेतले, एक गोळा घेतला, छान अशी थापून घेऊया. तुम्हाला शक्य होईल तितकी आपण ही भाकर छान अशी पातळ थापून घ्यायची. अशी हाताने गोल गोल फिरवत छान अशी पातळ थापून घ्यायची. सर्वीकडून अशा पद्धतीने छान एकसारखी करून घ्यायची. मध्ये अशा पद्धतीने थापून घ्यायची, कुठेही जाडसर ठेवायची नाही. आता भाकर छान अशी थापून झाली. यावर आपण थोडीशी अशी तीळ घालूया. तीळ घालून पुन्हा थोडी अशी थापून घेऊया, म्हणजे तीळ त्या भाकरीवर छान अशी बसेल. आता आपण तीळसुद्धा भाकरीवर लावून घेतली आहे. तवा छान मी गरम करायला ठेवला होता. यावर अशा पद्धतीने भाकर टाकायची. थोडी आपण वरून पाणी लावूया. पाणी संपूर्ण भाकरीला लावून घ्यायचे. संपूर्ण भाकरीला पाणी लावून झाले की यावरून आपण थोडीशी अशी तीळ टाकायची. आता भाकरीवरचे संपूर्ण पाणी सुकले की मग भाकर आपल्याला उलटवून घ्यायची. त्याआधी आपण भाकरीच्या कडा सोडवून घेऊया. कडा छान अद्दर निघतायत. आता ही भाकर छान उलटून घेऊया. तर अशा पद्धतीने भाकर आपण छान अशी उलटून घेतली आहे. खालून सुद्धा छान आपण ही भाकर शेकून घेऊया. तर 1 मिनिटभर आपण खालून ही भाकर छान अशी शेकून घेतली, भाजून घेतली. तर तुम्ही बघू शकता छान अशी भाजल्या गेलेली आहे. आता ही भाकर आपण उलटी करून पुन्हा हिला पुढच्या बाजूने छान अशी भाजून घेऊया. छान अशी टम्म फुगलेली भाकर तयार झालेली आहे. हिचे कडा सुद्धा छान अशा भाजून घेऊया. हिच्या कडा कच्च्या राहण्याची शक्यता असते, म्हणून अशा पद्धतीने आपण
भाकरी अशा भाजून घेऊया। तर आपल्या दोन्ही भाकरी या ठिकाणी तयार झाल्या आहे। आता आपली भाजी शिजली की नाही ते चेक करूया। तर भाजीला छान अशी उकळी आली। याच्यातल्या अशा पद्धतीने एक भाजी घेऊया। वांग घेते, ते अशा पद्धतीने दाबून बघूया। दाबल्यावर छान असे मऊ पडलेले वाटत आहेत, छान असे दाबले जात आहेत, म्हणजे आपली भाजीतले वांगे छान असे शिजलेत। आता आपण बटाटा बघूया। बटाटा सुद्धा लवकर शिजत नाही, त्यामुळे बटाटा सुद्धा चेक करूया। तर बटाटा सुद्धा छान असा शिजलेला आहे, छान असा मऊ पडलेला आहे। आता हे आपली संपूर्ण भाज्या शिजलेल्या आहेत। जर तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। मला इतपत पातळ भाजी हवी होती, त्यामुळे मी पाणी ॲडजस्ट केले होते। तर आपली या ठिकाणी मस्त अशी भोगीची भाजी या ठिकाणी तयार करून झालेली आहे। भाकर सुद्धा तयार झालेल्या आहेत। आता आपण ही भाजी सर्व करूया। तर अशा प्रकारे आज आपण मस्त चमचमीत अशी भोगीची भाजी केली। तर तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं, फक्त पहिले एक वाटण, साधं सोपं वाटण करायचं, ते छान परतवून घ्यायचं। मग ज्या आपण फळभाज्या, पालेभाज्या, ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये ॲड करायच्या। छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे, पाणी टाकून छान शिजवून घ्यायचे। एकदम साधी सोपी भाजी आहे, तुम्हाला छान अशी सुटसुटीत पद्धतीने करून दाखवली। तर तुम्ही पण करून बघा ही रेसिपी, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।